केवळ 1700 रुपये घेऊन तो अमेरिकेला जातो, तिथे शिक्षण घेतो। जगासाठी एक ड्रीम असलेल्या अमेरिकेत नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते, त्याचेही ते स्वप्न होते। नोकरी मिळवण्यासाठी धडपडतो, पण प्रत्येक ठिकाणी त्यांना नकारच मिळतो। 10 वेळा 15 वेळा नाही तर तब्बल 400 कंपन्यांनी त्याला नकार दिला, पण त्याने हार मानली नाही। आता तीच व्यक्ती मार्क झुकरबर्ग सुंदर पिचाईंपेक्षा कित्येक पटीने जास्त पॅकेज घेते। ती व्यक्ती जगातील सर्वाधिक पॅकेज घेणारी सीईओ ठरली। त्यांचे नाव आहे निकेश अरोडा। ते कोणत्या कंपनीचे सीईओ आहे, त्यांचे पॅकेज किती आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। निकेश अरोडा हे मूळचे उत्तर प्रदेशमधील गाझियाबादचे। त्यांचे वडील भारतीय वायुसेनेत नोकरीला होते, त्यामुळे लहानपणापासूनच ते वेगवेगळ्या शहरांमध्ये राहिले। त्यांचे शिक्षण एअरफोर्सच्या शाळेमध्ये झाले। वाराणसीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली। इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेण्यात आला। 1990 मध्ये निकेश त्यांच्याकडे केवळ $100 म्हणजेच तेव्हाचे 1700 रुपये होते। बोस्टन येथील नॉर्थ ईस्टर्न विश्वविद्यालयात त्यांचे पुढील शिक्षण हे झाले। तेव्हा त्यांना स्कॉलरशिपही मिळाली होती, त्यासाठी त्याने कॉम्प्युटर सायन्सचे काही कोर्सही केले। शिक्षण झाल्यानंतर ते नोकरी शोधत होते, तेव्हा भारतीय टॅलेंटला अमेरिकेत एवढे फारसे महत्त्व नव्हते। त्याचा फटका निकेश यांना देखील बसला। अनेक कंपन्यांमध्ये एंट्री लेव्हल नोकरीसाठी त्यांनी अर्ज देखील केले, परंतु प्रत्येक ठिकाणी त्यांना रिजेक्टच करण्यात आले। थोड्या तिडक्या नव्हे तर तब्बल 400 कंपन्यांनी त्यांना नोकरी दिली नाही, पण ते खचले नाहीत। ते नोकरीच्या शोधात होते। अखेर त्यांचा शोध हा संपला। 1992 मध्ये फिडेलिटी इन्व्हेस्टमेंटमध्ये ते ट्रेनी म्हणून रुजू झाले। त्यांचे कष्ट आणि टॅलेंट पाहून त्यांना लवकरच फिडेलिटी टेक्नॉलॉजीचे व्हाईस प्रेसिडेंट बनवण्यात आले। नोकरीबरोबरच त्यांनी वेगवेगळे कोर्सही पूर्ण केले, त्यामध्ये MS आणि CFA ही डिग्री त्यांनी पूर्ण केली। गुगलमध्ये 10 वर्षे नोकरी, वेगवेगळ्या डिग्र्या आणि नोकरीच्या अनुभवांमुळे त्यांना 2004 मध्ये गुगलमध्ये नोकरीची ऑफर देण्यात आली। गुगलमध्ये 10 वर्षे नोकरी केल्यानंतर 2014 मध्ये त्यांनी राजीनामा दिला आणि सॉफ्टबँक जॉईन केली, तिथे ते सीईओ होते। 2018 मध्ये अरोडा हे पालो अल्टो नेटवर्क्सचे सीईओ म्हणून जॉईन झाले। ही अमेरिकेतील बहुराष्ट्रीय सायबर सुरक्षा कंपनी आहे। अरोडा यांच्या कार्यकाळात कंपनीची भरभराट झाली। तब्बल 150 देशांमधील 70,000 कंपन्यांना ही कंपनी सायबर सुरक्षा पुरवते। 2018 मध्ये या कंपनीचे व्हॅल्युएशन $18 अब्ज इतके होते, तर अरोडा यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचे व्हॅल्युएशन हे $100 अब्ज इतके झाले होते। वॉल स्ट्रीट जर्नलच्या माहितीनुसार निकेश अरोडा यांना 2023 मध्ये $15.14 करोड म्हणजे भारतीय रुपयांमध्ये 1300 कोटी रुपये वार्षिक पगार होता। ते जगातील सर्वाधिक पॅकेज घेणारे सीईओ ठरले। त्यांचा पगार मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यापेक्षा अनेक पटीने जास्त आहे। मार्क झुकरबर्गला $2.44 कोटी तर सुंदर पिचाई यांना $88 लाख पॅकेज आहे। यातूनच हुशारी आणि कष्टातून भारतीय व्यक्तीने देशाचे नाव हे जगातही उंचावले। आमचे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला, तसेच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।